सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरी यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये असताना एक एक प्रसंग द्वारकेमधले आपण ऐकतोय. आपण द्वारकेमध्येच मुक्कामाला आहोत आणि द्वारिका महात्मा आपण समजावून घेतोय. आणि हे द्वारका महात्मा समजावून असताना आपण तिथपर्यंत त्या प्रवासामध्ये पोचलोय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांची अर्धांगिनी अर्थातच रुक्मिणी माता हिने द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला. दुर्वासा ऋषींना आणायला ते गेले आणि त्यांना आणताना रुक्मिणी मातेला श्राप मिळाला. आता श्राप मिळालेला असताना त्याच्यापासून म्हणजे श्रीकृष्णांपासून आता वेगळं व्हावं लागणार. त्याप्रमाणे रुक्मिणी माता आता पूर्णपणे वेगळी झाली आहे आणि उद्धवजी तिला सोडून आलेत. प्रचंड दुःख त्यांना होते की द्वारकेच्या बाहेर म्हणजे की दुसऱ्या नगरीमध्ये म्हणण्यापेक्षा द्वारकेच्या बाहेरच्या भागामध्ये रुक्मिणी माता आता राहते. तिच्या एका बंगल्याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे की त्या ठिकाणी आता रुक्मिणी माता मंदिर आहे. म्हणजे की आपण जर आता द्वारकेतून ज्या वेळेला म्हणजे द्वारकेमधनं बाहेर पडू आपण त्यावेळेला तिथेच ते रुक्मिणी माता मंदिर आपल्याला लागतं, ज्या ठिकाणी रुक्मिणी मातेची निवासाची व्यवस्था केलेली होती आणि रुक्मिणी मातेकरता तो बंगला केलेला होता. आता या ठिकाणी राहायचं आहे आणि तेही किती काळ राहायचं आहे ते माहिती नाही आणि तिथे रुक्मिणी माता राहत होती. आणि उद्धवजी सोडून आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात की देवा तुम्हाला काहीच दुःख होत नाही का हो की रुक्मिणी मातेला तुम्ही तिकडे सोडून आले. त्याच्यावरती पूर्णपणे उद्धवजींना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की असं आहे की आपल्याकडे दुर्वासा द्वारकेमध्ये राहिला आहेत. मी जर थोडंसं जरी माझ्या चेहऱ्यावरती असं दाखवलं की मला दुःख झालं आहे किंवा मला त्याच्यामध्ये काहीतरी वाईट वाटतं आहे किंवा मला त्यांचा राग आला आहे असा कुठलाही भाव जर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर बघितला तर त्याच्या पलीकडे ते आणखीन काहीतरी श्राप देतील किंवा त्याच्या पलीकडे ते नाराजसुद्धा होतील किंबहुना त्यांना वाईटसुद्धा वाटेल आणि मला कुठल्याही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचा राग त्यांना उत्पन्न होऊन द्यायचा नाही आहे. त्यामुळे मी त्यांच्या सेवेमध्ये तत्पर आहे म्हणजे आणि त्यांची सेवा एवढंच मी सध्या जाणत आहे. त्याप्रमाणे मग त्यांची पूर्णपणे सेवा त्या ठिकाणी चाललेली होती आणि दुर्वासा त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आता दुर्वासा राहिले आहेत म्हटल्यानंतर नंद, यशोदा, देवकी, वसुदेव सगळेजण तरी एवढे मोठ्या अधिकारांनी असले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरी देव असले तरी दुर्वासा ऋषींना सगळेजण पूर्णपणे त्यांच्या आज्ञेमध्ये होते आणि दुर्वासा ऋषींची तलोवलं पूर्णपणे चाललेली होती. आणि ती तलोवल बघून दुर्वासा ऋषीसुद्धा अगदी वाट बघत होते की कुठे मला रागवायला मिळते आणि मी काहीतरी त्या ठिकाणी प्रगट होतोय, म्हणजे मी एखादा आणखीन श्राप देतोय. परंतु अशी कुठलीही परिस्थिती नव्हती. खूप सुंदर, खूप सुखामध्ये आणि सगळ्या गोष्टींनी संपन्नता अशी असलेली द्वारका नगरीमध्ये खरोखरी काही कमी नव्हतं म्हणजे. आणि दुर्वासा ऋषींना कुठेतरी आता वाटायला लागलं की आता या द्वारकेमध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला आणखीन काही दिवसांनी बाहेर पडता येणार नाही. म्हणून जवळजवळ महिन्याभराचा मुक्काम हा त्या द्वारकेमध्ये ऋषींनी केला. आणि मग दुर्वासा ऋषी एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणले की आता मला बाहेर जायचं आहे, माझ्या शिष्यवर्गाला शिकवण्याकरता मला जायचं आहे, अध्ययन त्यांना करून देण्याकरता मला जायचं आहे आणि त्याकरता आता मला परवानगी द्या. ते म्हणले अहो परवानगी काय, तुम्ही म्हणाल त्यावेळेला तुम्ही जाऊ शकता, पण अजून काही दिवस राहिले असतात, पाहुणचार घेतला असतात तर मला बरं वाटलं असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ते बोलणं ऐकून त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये असलेले त्यांच्याबद्दलचे अनन्य भाव, त्याचबरोबर देवकी, वसुदेव, नंद, यशोदा या सगळ्यांचा सहवास सोडून जाणं दुर्वासा ऋषींना देखील इतकं लवकर सोपं नव्हतं किंवा एवढं शक्य नव्हतं. परंतु शेवटी सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करून त्या ठिकाणून सगळ्यांना शुभ आशीर्वाद दिले आणि दुर्वासा ऋषी त्या ठिकाणून निघाले. आणि दुर्वासा ऋषींना निघताना लक्षात आलं की रुक्मिणी माता नाही आहे म्हणजे. आणि रुक्मिणी माता नाही आहे. त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे बघितलं आणि जांबुवंती त्यावेळेला तिथे आलेली होती, ती त्यांच्याबरोबर उभी होती आणि जांबुवंतींनी पत्नीची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. त्यांना पूर्णपणे नमस्कार केला आणि ती बिचारी काहीच बोलली नाही. तिच्याकडे बघितलं, भगवान श्रीकृष्णांकडे बघितलं, लक्षात आणून दिलं की रुक्मिणी मातेची जी अब्सेंटी आहे इथे ती माझ्या लक्षात आली आहे म्हणजे. परंतु काही बोलले नाहीत. नगरीच्या बाहेर पडले आणि नगरीच्या बाहेर पडलेले असताना त्यांना सोडण्याची व्यवस्था केलेली होती. बलराम स्वतः त्यांना सोडण्याकरता गेलेले होते आणि त्या रथामध्ये आरूढ होऊन जाताना त्यांनी रुक्मिणी मातेचा तो महल बघितला की अरे हा द्वारकेच्या बाहेर कुणाचा महल आहे. त्याच्या वेळेला त्यांना बलिरामांनी सांगितलं अहो तुम्ही श्राप दिलेला आहे रुक्मिणीला की तुझा संसार यशस्वी होणार नाही, त्यामुळे ती आता श्रीकृष्ण परमात्म्यापासून वेगळी राहिलेली आहे. कुठे असं नको व्हायला की राहून कुठेतरी खडा लागायला किंवा तुमचा श्राप पूर्णपणे असताना अजून काही त्या ठिकाणी व्हायला.
त्याच्यावरती दुर्वासा ऋषींनी थोडा शांतपणे विचार केला. बलराम दादाला कुठेतरी असं वाटलं की ते आता काहीतरी उशाप देतील, परंतु त्यांनी काही उशाप दिला नाही. ते त्या ठिकाणून बलराम दादाबरोबर निघून गेले. आता दुर्वासा ऋषी गेल्यानंतर द्वारकाही थोडी रिलॅक्स झालेली आहे. म्हणजे की द्वारकेमधले सगळी लोक, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्थेमध्ये असलेले लोक, स्वतः श्रीकृष्ण परमात्मा अतिशय निवांत झालेले आहेत. म्हणजे आणि निवांत होऊन मग त्याच्यानंतर राज्यकारभारामध्ये आपल्या नगरीमध्ये काही कमी जास्त आहे का, कुठे काय आहे, कुठे काय आहे, ते सगळ्या गोष्टींची पूर्णपणे स्वतः चौकशी करतायत. स्वतः पूर्ण नगरीमध्ये आज त्या ठिकाणी परिक्रमा करतायत, त्या नगरीमध्ये पूर्णपणे राऊंड मारतायत आणि उद्धवजी त्या ठिकाणी बरोबर आहेत. आणि मग असेच दुपारी एका ठिकाणी दोघंजण थांबले आणि दोघंजण थांबल्यानंतर छान त्या ठिकाणी असा समुद्रही शांत झाला होता. आणि समुद्रही शांत होऊन त्या समुद्राच्या पाण्याकडे बघत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठल्या तरी विचारामध्ये हरवले. आणि त्या विचारामध्ये हरवल्यानंतर उद्धवांनी अशा वेळेला देवांना आपण कसं काही म्हणजे की काही जाणीव करून द्यायची, परंतु उद्धवजी शांत त्यांच्याकडे बघत बसले. आणि शांत बघत असताना उद्धवजींची प्रतिमा देखील त्या पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बघितली. आणि उद्धवजींना पाण्याकडे बघूनच म्हणाला की उद्धवजी कसला एवढा विचार करताय. म्हणले देवा, मीच ते तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही एवढे कुठले विचार मग्न आहात, तुम्ही एवढा कसला विचार करताय. त्याच्या वेळेला ते म्हणले की विचार हा करतोय की द्वारकेमध्ये येणारे पुढचे संपूर्ण क्षण जे आहेत ते सगळ्या क्षणाकरता द्वारका तयार आहे ना, द्वारकेची सगळी व्यवस्था पूर्ण आहे ना. आणि ती व्यवस्था बघत असताना, त्या विचारामध्ये असताना आणखीन काय काय द्वारकेमध्ये करता येईल किंवा आणखीन काही करण्याची आवश्यकता आहे, या गोष्टीचा मी विचार करत होतो. उद्धवांना वाटलं तसं नाही, ते कदाचित रुक्मिणी मातेचा विचार करत असतील, ते कदाचित दुर्वासा ऋषींनी श्राप का दिला असेल ह्या गोष्टींचा विचार करत असतील. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते विसरून सुद्धा गेलेले होते. उद्धवांनी तशी जाणीवही करून दिली. मला वाटलं देवा, तुम्हाला रुक्मिणी मातेची आठवण आली असेल, तुम्ही रुक्मिणीच्या आठवणीमध्ये ती काय करत असेल म्हणून विचार करत असतील. त्याच्या वेळेला ते म्हणले की हो उद्धवजी, खरं आहे, रुक्मिणी आता ती समोरच्या महलात आहे, तिची तिकडे व्यवस्था आहे आणि रुक्मिणीचं इथे कोणीच नाही आहे. ती तिचा प्रदेश, तिचे आईवडील, तिचे नातलग सगळे सोडून फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून आलेली होती आणि माझ्यावरती तिचा परिपूर्ण विश्वास आहे. माझ्याशी विवाहबद्ध नव्हती त्यावेळेला तिचा जो विश्वास होता, आता विवाहबद्ध झाल्यानंतर त्याहून दुप्पट विश्वास माझ्यावरती आहे की मी कधीही तिला अंतर देणार नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे ती सुखी असेल. ती ज्या वेळेला द्वारकेमधून निघून बाहेर तिची व्यवस्था केली त्याच वेळेला रुक्मिणीचा विषय माझ्याकरता पूर्णपणे थांबलेला आहे. ती सुखातच असेल याबद्दल कुठलीही शक्यता नाही. म्हणजे सुखात असेल म्हणजे की तिला तिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नसेल याची व्यवस्था या द्वारका नगरीने पूर्णपणे केलेली आहे. पण रुक्मिणी स्वतः इतकी समजूतदार आहे की तिच्या मनामध्ये सुद्धा कुठली आढी नसेल किंवा तिच्या मनामध्ये सुद्धा कुठला विचार नसेल. हवं तर तुम्ही जाऊन बघा, असं श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणी उद्धवाला सांगितलं. मग उद्धवांनी त्या ठिकाणी विचारलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला की मला काही प्रश्न पडलेले आहेत म्हणजे या द्वारका नगरीच्या बाबतीमध्ये, ते मी तुम्हाला विचारू शकतो का. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अहो बिलकुल विचारा. आणि ही नगरी बसवताना आपण दोघं जण इथे होतो, तुम्हाला या ठिकाणी असं काय प्रश्न पडलेत. त्यावेळेला ते म्हणले की देवा, ज्यावेळेला समुद्राकडनं आपण जागा मागितली, समुद्राने आपल्याला जागा दिली, तुम्ही ॲग्रीमेंट केलं, त्या ठिकाणी तुम्ही रणछोडदास म्हणून सही केली, अगदी बरोबर आहे उद्धवजी. मग त्याच्यापुढे काय, त्याच्यापुढे ही नगरी आपण बसवली आणि त्या नगरीचं नाव काय द्यायचं. त्यावेळेला तुम्ही त्या नगरीचं नाव पटकन द्वारिका असं म्हणले. तर मग हे द्वारिका नाव आपण का ठेवलं. त्याच्या वेळेला ते म्हणले की बघा, माझ्या मनामध्ये जी रचना आहे किंवा विश्वकर्मा भगवाननी जी रचना द्वारकेची केलेली आहे त्या रचनेमध्ये बघाल तर या शहराच्या रचनेमध्ये सगळीकडे मोठ्या मोठ्या भिंती आहेत आणि प्रत्येक भिंतीमागे प्रत्येक ठिकाणी दरवाजे केलेले आहेत. मूळ द्वारकेमध्ये म्हणजे की जी द्वारका भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बसवलेली होती, जी समुद्रामध्ये आहे, त्या द्वारकेला बाहेरून पूर्णपणे द्वार होते आणि मोठ्या मोठ्या भिंती होत्या. इतिहास असं सांगतो किंवा कृष्ण पुराणामध्ये, कृष्ण माहितीमध्ये लोक सांगतात की द्वारकेला एकूण 12 दरवाजे होते. 10 दिशांचे 10 दरवाजे होते. 10 दिशांचे 10 दरवाजे असून याच्या व्यतिरिक्त 2 गुप्त दरवाजे होते. म्हणजे असे 12 दरवाजे एकूण द्वारकेला होते. आणि द्वारकेची रचना होत असताना हे सगळे स्वस्तिकामध्ये होते. म्हणजे की जसं स्वस्तिक रचना व्हायची, प्रत्येक दरवाजात एका दरवाजातून आपण एंट्री केली आणि त्याप्रमाणे आपण जर पाठीमागच्या दरवाजातून बाहेर पडलो तर स्वस्तिकाचं एक पॅन्डल रेडी व्हायचं. नंतर आपण दुसऱ्या दरवाजाने आलो आणि मग पाठीमागून बाहेर पडलो तर त्या ठिकाणी दुसरं स्वस्तिकाचं पॅन्डल रेडी व्हायचं. अशी पूर्ण स्वस्तिकाकार त्याची रचना होती. त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की अहो, द्वारिका नाव देण्यामागे याला द्वार आहेत पूर्णपणे आणि हे द्वार आणि मोठ्या मोठ्या भिंती असलेलं आहे आणि म्हणून याचं नाव द्वारिका ठेवलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे सांगितल्यानंतर उद्धवजी हसायला लागले आणि म्हणले देवा, खरंच एवढंच उत्तर आहे का त्याच्या पाठीमागे. हा श्रीकृष्ण परमात्मा पण हसले आणि म्हणले की उद्धवजी, तुम्हाला काय ज्ञात झालं ते मला सांगा. आणि उद्धवजींना जे ज्ञात झालं ना
ते आपल्याला आणखीन सोपं जर करून सांगायचं असेल तर आणखीन सोप्यामध्ये आपल्याला हरिपाठामध्ये जावं लागेल. हरिपाठामधली पहिली ओळ येते, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. मग देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहायचं आहे. मग देवाचं द्वार कुठलं? मग देवाचं द्वार म्हणजे मंदिर का? मग मंदिराच्या बाहेर जो भिकारी उभा असतो तो क्षणभर काय अख्खा दिवसभर उभा असतो, मग तो सुखी होतो का? तर मग देवाची ये द्वारी, मग देवाचं द्वार कुठलं? तर देवाचं द्वार म्हणजे द्वारिका. जी भिंत आहे ती भिंत म्हणजे देवाच्यातनी आपल्यामध्ये जी असलेली भिंत, जी शंकांची भिंत आहे, जी प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये जी एक उत्कंठा किंवा प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका येत असतात त्यांची ती भिंत आहे. आणि विश्वास अविश्वास श्रद्धा अंधश्रद्धा याच्या पाठीमागे याच्या पलीकडे देव आहे. आणि त्या भिंतीचा विचार करायचा नाही आहे, ती भिंत बाजूला सोडायची आहे आणि देवाकडे जायचं आहे, त्या देवाला भेटायचं आहे. आणि त्या देवाला भेटत असताना जो प्रवेश आहे तो प्रवेश करून देते ती द्वारिका. ते द्वार की ज्या द्वारामधनं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला देव भेटणार आहे. मग ते द्वार कसलं आहे? तर ते द्वारकेचं द्वार आहे. आणि म्हणून ते द्वार आहे, म्हणून त्या नगरीचं नाव जे आहे ते द्वारिका आहे. की या नगरीमध्ये तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये प्रवेश कराल त्यावेळेला तुमच्या आणि परमात्म्याची भेट होईल. हरिपाठामध्ये जिथे म्हणलेलं आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी, द्वारकेच्या दारापाशी म्हणजे द्वारकेच्या दारावरती क्षणभर उभे राहा तुम्ही. क्षणभर उभे राहिल्यानंतर किती मोठा आनंद होतो तो आनंद तुम्ही बघा. सुदामाजी आलेले होते त्यावेळेला सुदामाजींना सुद्धा देवाने पूर्णपणे म्हणजे की ते इतके घायल झाले की ते द्वारकेपर्यंत पोचू शकत नव्हते. तर त्यांच्याकरता गरुड पाठवलं, गरुडावरती बसवून त्यांना आणलं आणि पहाटेच्या वेळेला त्यांना द्वारकेच्या दाराशी सोडलं. आज सुदामाजी दाराशी उभे आहेत. आता त्या दारातून जेव्हा प्रवेश करतील, त्या द्वारातून जेव्हा आतमध्ये जातील त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्यांना भेटतील. तर अशा प्रकारे ते द्वार आहे, त्या नगरीचं ते द्वार आहे की त्या द्वारामधनं प्रवेश केल्यानंतर देव भेटणार आहे. त्या द्वारामधनं प्रवेश केल्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटणार आहे, ज्याच्याकरता आपण अख्खा आयुष्य वेचले. ते देव आपल्याला त्या द्वारामधनं प्रवेश केल्यानंतर भेटणार आहे. म्हणून मग ज्या नगरीच्या प्रवेशामध्ये, ज्या नगरीच्या द्वारामधनं आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटतात, ज्या ठिकाणी ज्या नगरीमधल्या द्वारामधनं प्रवेश केल्यानंतर आपलं सुख आपल्याला मिळतं, ज्याच्याकरता आपण आयुष्य वेचलंय ते आपले भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांची भेट होते. म्हणून त्या द्वारावरनं त्या नगरीचं नाव आहे द्वारिका. ही द्वारिका एकमेव अशी नगरी आहे की ज्या द्वारातून आपण ज्या वेळेला आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला भेटतात, द्वारकाधीश आपल्याला भेटतात, शार्विल आपल्याला भेटतात, आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे, आपल्याला शुभाशीर्वाद देणारे, 100% नाही तर 1000% प्रत्येक वेळेला आपल्या पाठीमागे उभे राहणारे आणि आपल्याला पूर्णपणे शुभसूचित करणारे असे द्वारकाधीश त्या नगरीमध्ये आपल्याला भेटतात. आणि त्या नगरीमध्ये आपण प्रवेश करतो म्हणून तिचं नाव आहे द्वारिका. उद्धवजींनी हे उत्तर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना दिलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींकडे 2 मिनटं बघत बसले आणि म्हणले की उद्धवजी खूप छान अभ्यास आहे तुमचा. आणि हरिपाठ ज्यावेळेला लिहिला त्यावेळेला माऊलीच्या मनामध्ये असं का आलं असेल की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. 4 मुक्ती साधायच्या असतील तर देवाच्या द्वारावरती क्षणभर उभे राहा. आता देवाचं द्वार म्हणजे कुठलं? तर ते द्वारिका, ज्याच्यामधनं प्रवेश करून आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटतात. आणि एकदा श्रीकृष्ण परमात्मा भेटले की मग 4 मुक्ती आपल्यापासून किती लांब राहतील, त्या 4 मुक्ती सहजगत्या आपल्याला प्राप्त होतील असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि उद्धवजी त्या ठिकाणी सांगतात की तिथे आयुष्य संपून जाईल आणि जीवनाला सुरुवात होईल. तर या जीवनाला सुरुवात करण्याकरता त्या नगरीच्या द्वाराशी, त्या द्वारिकेच्या दाराशी जाऊया आणि द्वारकेच्या द्वाराशी जाऊन हा प्रसंग आपण खरोखरी अनुभवूया की उद्धवजींनी पुढे काय विचारलं असेल ते सगळं जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.